सर्वांचं आजच्या या अंतिम दिवसामध्ये सहर्ष असं स्वागत आहे। रायगड कबड्डी असोसिएशनची ही रायगड कबड्डी लीग पर्व पहिलं 2025 आपण पाहतोय आणि या 2025 चा आज सांगता समारोह अर्थातच बक्षीस वितरणाचा दिवस आणि याच दिवसाची ही पहिली सामना आपण पाहतोय। आणि या पहिल्या सामन्यामध्ये टेबल टॉप असलेले दोन्ही संघ आमने सामना भिडले। अर्थातच सेमीफायनल क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आजच्या ह्या अंतिम दिनी उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं तथा क्रीडा रसिकांचं उपस्थित रेफरीचं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष असं स्वागत करतो आणि या पहिल्या अंतिम दिवसाकडे आपण वाटचाल करतोय। चढाई करता मात्र सज्ज झालाय जाधव आपल्याला बघायला मिळतोय। जर्सी क्रमांक 3 मध्ये यावेळेस मात्र 3 मैची ऍडव्हान्स टायटल आणि मात्र 2 मुलांची कमाई करतोय। जबरदस्त परफॉर्मन्स प्रशांत जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। प्रत्युत्तर दाखल आयकॉन खेळाडू असलेला हा जर्सी क्रमांक 9 आपल्याला बघायला मिळतोय। आवाज वायपर संघाचा राज आचार्य 7चा डिफेन्स सजलेला असेल। बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते। निश्चितच अंतिम दिवसाचा हा सामना पहिला आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1। त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता पेन वॉरियर संघाचा आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। आयकॉनला प्रत्युत्तर आयकॉन देतोय। बघूया कितपत गुणांची लूट त्याच्या माध्यमातून केली जाते। 5 खेळाडू मैदानामध्ये असेल, एफर्ट्स थोडे कमी लावले जातील। प्रत्युत्तर दाखल निश्चितच 3 दिवसांचा हा एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। अर्थातच अनिरुद्ध भोसले या खेळाडूवरती आज सगळ्यात जास्त नजर असणार पेन वॉरियर संघाचा। तर निश्चितच आवाज वायपर संघाच्या माध्यमातून या खेळाडूवर देखील विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे। कारण प्रशांत जाधव विरुद्ध अनिरुद्ध भोसले असेल आणि राज आचार्य विरुद्ध आकाश गायकवाड असा आपण सामना पाहणार आहोत। आवाज वायपर्स वर्सेस पेन वॉरियर्स यातून विजय होणारा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे। आणि क्रमांक 3 आणि 4 वरती जे संघ आहेत एमडी वॉरियर्स समीरा छावा याच्यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघासोबत यातून पराभूत झालेला संघ उपांत्य फेरीची लढत देईल। अतिशय रोमांचक सामना पेन वॉरियर्स वर्सेस आवाज वायपर्स। प्रशांत जाधवची चढाई 4चा डिफेन्स डू ऑर डायरेक्ट। यावेळेस मात्र डू ऑर डाय मध्ये मंथनने मात्र निश्चितच जबरदस्त बॅकफुट केला आणि प्रशांतची शिकार होती आहे आणि मैदानामध्ये मात्र आमंत्रित केलं जात आहे गौरव नाईक कर्णधार। प्रत्युत्तर दाखल अनिरुद्ध भोसले। हा खेळाडू निश्चितच आजच्या दिवसामधील टर्निंग पॉइंट रेड करणारा खेळाडू ठरू शकतो। मित्रांनो याच्याकडून अपेक्षा अधिक असतील आज, कारण आजचा हा महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय। सेमीफायनलचा सामना असेल। या पहिल्या संधीमध्ये जर निश्चितच बरणी लागली तर या 2 संघांमधील एक संघ अंतिम सामन्यामध्ये धडकणार आहे। परंतु अंतिम सामन्यासाठी वर्णी कोणत्या संघाची लागेल, पेन वॉरियर्स की आवाज वायपर्स? वॉटर टच
याला बोलतात रनिंग टच. सक्सेसफुल रेड आकाश गायकवाडची. मध्यरक्षकाला सक्सेसफुल रनिंग टचनं बाद केलं. 1 गुण मिळणार पेन वॉरियर्सला. प्रत्युत्तर पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अनिरुद्ध. यावेळेस कोणताही प्रयत्न नाही आणि माघारी करतोय प्रत्युत्तर दाखल मात्र प्रशांत जाधव पुन्हा शिकला सज्ज झाला आहे. 3 क्रमांकाच्या जर्सीसह हा एक मजबूत देहबंदर आपल्याला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप रेड करावी लागेल कारण सक्सेस सहजासहजी मिळणार नाही आणि आवाज वायपर्स इतक्या कटाक्षा त्या ठिकाणी सज्ज आहे. सक्सेस मिळू देखील देणार नाही. 4 खेळाडूंची लढत असेल आणि प्रशांत जाधव त्यांना झुंज देतोय. माघारी परतलाय प्रत्युत्तर दाखल आता मात्र मंथन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. मंथन म्हात्रेची चढाई 7चा डिफेन्स बोनस ऑन असेल या चढाईसाठी. सुंदर असं बदल आली ते रिक्त असते मागपर्यंत. त्याला प्रत्युत्तर पेन वॉरियरचा आयकॉन खेळाडू आकाश गायकवाड. 4चा डिफेन्स. डू और डाय. आता मात्र डू और डाय. अनिरुद्ध भोसले इस बार कुछ कर दिखाना होगा दोस्त. यावेळेस माघारी परतला तर निश्चितच 1 गुण बहाल केला जाईल परंतु माघारी परतला या किती गुणांची चढाई असेल निश्चितच 2 गुण अचूकरित्या टिकतोय. मध्यरक्षकांची शृंखला अर्थातच नितेश स्थळे आणि गौरव पाटील यांची शृंखला भेदली आहे आणि अनिरुद्ध मात्र त्या ठिकाणी सक्सेस मिळवतोय. डू और डाय. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव डू और डाय. अभिजित असेल समोर. एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून हा नावारूपाला येणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो परंतु यावेळेस अभिजितला त्या ठिकाणी बीट केलं होतं परंतु गौरव आणि मंथन याचं जबरदस्त कॉम्बिनेशन यावेळेस पाहायला आलंय आणि सुंदर पकड प्रशांत जाधव मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर दाखल आयकॉन खेळाडू असलेला अर्थातच राज आचार्याची चढाई. या सामन्याचा मित्रांनो अंतिम निकाल पाहण्यासाठी आपल्याला शेवटची चढाई या सामन्यामध्ये पाहावी लागेल. त्याच्या अगोदर या सामन्याचा अंतिम निकाल मिळू शकत नाही. अशा प्रकारे यावेळेस मात्र राज आचार्य यांना समोर क्रॉस केलं गेलंय. जबरदस्त परफॉर्मन्स राजचंद्रच्या माध्यमातून. राजला राजनं रोखलं. दोन्ही संघ समान गुणांवरती. पेन वॉरियर 7 गुण, आवाज वायपर 7 गुण. चिन्मय पाटीलची चढाई 5चा डिफेन्स. चिन्मय पाटील 5चा डिफेन्स मध्ये लढत देताना शांत संयमी चढाई. मध्य रेषेवरती उभा थांबला आणि मात्र निश्चितच माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र कर्णधार ज्याच्या चढाईला आधार असा हा कर्णधार ऋत्विक पाटील आपल्याला बघायला मिळतोय. या रायगड जिल्ह्याचा निश्चितच एक जबरदस्त आणि धारदार चढाईचे शस्त्र म्हणून अनेक स्पर्धांमध्ये ज्याला आपण नावलौकिक मिळवताना पाहिले असा हा ऋत्विक पाटील. यावेळेस मात्र ऋत्विकची देखील शिकार केली जाते. जबरदस्त आणि निश्चितच टीम वर्क आपल्याला बघायला मिळते. कॉम्बिनेशन टॅकल वारंवार केले जातात आवाज वायपर संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल आता मात्र अनिरुद्ध भोसलेची चढाई. 4 खेळाडू मैदानामध्ये असतील. अनिरुद्धला जर सक्सेस मिळवायचं असेल तर मात्र खोलवर चढाई करावी लागेल.
परंतु प्रयत्न कोणत्याही दिसत नाहीये. आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल आकाश गायकवाड. पारली स्पोर्ट्स संघाचा हा स्थानिक खेळाडू, परंतु आज या रायगड कबड्डी लीग मध्ये आयकॉन म्हणून वर्णी लागली आहे. यावेळेस मात्र गौरव नाईकचा निसट्टा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय आणि आकाश मात्र त्या ठिकाणी सक्सेस मिळवतोय. वारंवार सामना डुआ डायरेक्ट राज आचार्याची चढाई 5 डिफेन्स. प्रत्येक क्षणाला चढाईमध्ये लढाई करणारी दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. राज आचार्याची चढाई 5 डिफेन्स. पुन्हा एकदा राज जगलकी समोरून फ्रंट ब्लॉक, परंतु आता मात्र रेडर अलर्ट होता. यशस्वी चढाई 2 गुणाची कमाई. 2 गुण मिळणार आवाज वायफर्सला. आता मात्र प्रत्युत्तर असेल आकाश गायकवाड याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आकाश गायकवाड या वादळाला रोखण्यामध्ये यश मिळत आहे. प्रणय इंदुरकरला एक जबरदस्त पकड आपल्याला मध्यरक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि त्याचाच प्रत्यय आकाश गायकवाड मैदानाच्या बाहेर. आता मात्र ऑल आउट देण्याची संधी असेल. निश्चितच आवाज वायफर्सच्या संघाकडे 2 खेळाडू मैदानामध्ये असेल, परंतु सुपर टॅकलची देखील संधी असणार आहे पेन वॉरियर्स संघाकडे. बघूया सुपर टॅकल होते की सुपर रेड केली जाते. सुपर 2 गुण सुपर टॅकल झाली. मला वाटतं सामनाधिकाऱ्यांकडे रिव्ह्यू मागितला जातो आवाज वायफर संघाकडून. पाहूया आता हा निकाल 3ऱ्या पंचांच्याकडे जाणार. एकच पण होता. या स्पर्धेला अंबेपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच यावेळेस मात्र मंदार पाटील माघारी करतोय. यावेळेस मात्र पहिला ऑल आउट दिला जातोय. अर्थातच पेन वॉरियर्स संघावरती सक्सेसफुली ऑल आउट दिला जातोय पेन वॉरियर्स संघावरती. आजचं प्लॅनिंग निश्चितच कुठेतरी सत्कर्मी लागते असं म्हणायला हरकत नाही. आवाज वायफर संघ थोडासा प्रमाणामध्ये निश्चितच अग्रेसर ठरतोय आज या सुरुवातीच्या क्षणार्धामध्ये पेन वॉरियर्सच्या संघावरती. प्रत्युत्तर दाखल 1 ऑल आउटच्या नामुष्कीनंतर निश्चितच चढाई करता आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत जाधव. कॉन्फिडेंटली फुटवर्कसह यावेळेस मात्र 1 गुण कमावल्याचा दावा करताना अभिजित भोई याची शिकार होती आहे. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य. राज आचार्य यावेळेस मात्र याला म्हणतात परशु. सुंदर पाठक लाजवाब चढाई. प्रत्युत्तर दाखल चिन्मय पाटील. सातचा डिफेन्स चिन्मय गरिता उजव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय आणि मात्र निश्चितच वेळ काढून धोरण आजमावतोय आणि माघारी परतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र यावेळेस प्रशांत जाधव. थर्ड रेडची वाट पाहिली जाते की काय असं चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळतं. डू ऑर डाय रेड चढाई करता अनिरुद्ध भोसले. यावेळेस सक्सेस मिळवणं निश्चितच अत्यंत गरजेचं असणार आहे आवाज वायफर संघाकरिता. यावेळेस मात्र एक जबरदस्त अँकल होल्ड करणारा ऋतुक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे आणि अनिरुद्ध भोसलेची शिकार होती. अनिरुद्ध जातोय मैदानाच्या बाहेर. एक सुंदर पकड. प्रत्युत्तर देतोय आकाश गायकवाड.
व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सामन्याला मात्र सुरुवात होते. चढाईकरिता आकाश गायकवाड आयकॉन थर्ड 4 विरुद्ध 1 अशी झोन सध्या मात्र सज्ज झालाय. फुलबॉल चढाईचा मानस आणि मात्र माघारी करतोय. मध्यांतर होत आहे, पूर्वार्ध होत आहे आणि मध्यांतरपर्यंत गुणतालिका आपण पाहतोय.